नमस्कार. आपण राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कार्यालयामध्ये आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते साहेब. सगळ्यांना नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून गिरणी कामगारांना घरे मिळावी म्हणून मोठा संघर्ष सुरू आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आदरणीय सचिनभाऊ पाटील हे मंत्री असताना त्यांनी प्रयत्न केला, आमदार आहेत, त्यांचा प्रयत्न सुरूच आहे. नेमकं ही घरं मिळण्यामध्ये उशीर का होतोय? हे बघा, राष्ट्रीय संघ ही संघटना मुळात गिरणी कामगारांचं नेतृत्व करणारी आहे. गेली 75 वर्ष झाली गिरणी कामगारांच्या विविध प्रश्नांचं उकल करून त्यांचे प्रश्न सोडून न्याय देण्याचं काम या संघटनेने केले. आज मुंबईमधल्या बहुतांश सगळ्याच गिरण्या बंद केलेल्या आहेत. जवळजवळ 2 लाख कामगार मुंबईमध्ये होते आणि 65 गिरण्या चालू होत्या. त्या कामगारांची देणी मिळवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आज ते कामगार मुंबईतून बाहेर जात आहेत, त्यांच्या गावी जात आहेत. परंतु या मुंबईच्या उत्कर्षासाठी ज्या गिरणी कामगारांनी अहोरात्र मेहनत केलेली आहे, त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर 1 मे 1960 जी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली, आणखी महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला, त्यामध्ये सुद्धा 106 हुतात्मे झालेले आहेत. आणि म्हणून त्यांची आठवण, मुंबईचं झालेला आर्थिक परिवर्तन, आज देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला ओळखलं जातं. आणि अशा मुंबईमध्ये आज वेगवेगळ्या स्कीम या ठिकाणी येऊन अनेक लोकांना घरं बांधून दिलेली आहेत. आता जर मोठमोठे टावर जर होत आहेत आणि अशा मुंबईमध्ये या गिरणी कामगारांना कुठेतरी स्थान मिळालं पाहिजे असं सरकारजवळ आम्ही गिरण्या बंद झाल्यानंतर म्हणजे 2003 नंतर सरकारच्या मागे लागून तो आमचा घराचा हक्क जो आहे तो रूल 58 प्रमाणे मिळवून घेतलेला आहे. आणि आज मुंबईमध्ये ज्या गिरण्या आहेत, अनेक गिरण्या असताना सरकार आम्हाला मुंबईच्या बाहेर पाठवते, ही गोष्ट आम्हाला पटत नाही आहे. आणि म्हणून सरकारजवळ आम्ही सतत पत्रव्यवहार केले, परंतु त्या बाबतीत सरकारने कधीही दखल घेतलेली नाही. त्यामुळं राष्ट्रीय संघाच्या महात्मा गांधी सभागृहात सर्व कामगारांची, सर्व कामगार संघटनेला बोलावून आम्ही एकमत केलं आणि बाबा पुन्हा एकदा आपल्याला सरकारजवळ एल्गार करावं लागेल. आणि त्याप्रमाणे 15 एप्रिल रोजी आम्ही ती सभा घेतली. आणि तशा पद्धतीची जनजागृती करण्यासाठी आम्ही कोकणामध्ये आणि देशावर म्हणजे कोल्हापूर, सातारा, पुणा या ठिकाणी देखील सभा घेण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे आमच्या सभा झाल्या. आणि आमच्या ह्या 15 एप्रिलच्या सभेनंतर सरकारने त्याची दखल घेतली आणि एक परवा उपमुख्यमंत्र्यांनी तशी मीटिंग बोलावली. त्या मीटिंगमध्ये अनेक गिरणी कामगारांच्या प्रश्नावर चर्चा होत असताना आम्ही त्या ठिकाणी ठामपणे सांगितलं की आम्हाला मुंबईतच घरं मिळाली पाहिजे. ती मिळू शकतात, ते कुठे कुठे मिळू शकतात याचा संपूर्ण आढावा आम्ही सरकारला सांगितला. आणि सरकारी योजना देखील मुंबईमध्ये अनेक आहेत, ज्याच्यामध्ये SRA आहे, रिपेरिंग बोर्ड आहे आणि BDD चाळीचा मोठ्या प्रमाणात विकास होतो आहे. त्याच्यामुळं मिठागरच्या जागा ज्या मोठ्या प्रमाणात, वडाळ्याला BPTची जागा मोठ्या प्रमाणात आहे. आणि एवढ्या सगळ्या जागा असताना तुम्ही 1-1.5 लाख लोक जे गिरणी कामगार जे पात्र झालेले आहेत त्यांच्यासाठी घरं मिळू शकत नाही. आपण आपली जर मानसिकता असेल तर ती घरं मिळाली पाहिजेत. आणि आम्ही त्या ठिकाणी असंही वापर केला की आपण MMRDची घरं जी आता सांगताय, MMRDची घरं बांधली. त्याच्यामध्ये मोठमोठे जे बिल्डर होते त्यांना टाउन प्लॅनिंगमध्ये जागा दिल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये 1 FSI मध्ये गिरणी कामगारांना देखील घरं मिळाली पाहिजेत म्हणून तुम्ही योजना आखली. त्याचप्रमाणे पनवेल येथील स्टेशनपासून अगदी 5 किलोमीटर अंतरावर पळसप्यामध्ये मॅरेथॉनने बांधकाम केलं, बालाजीने बांधकाम केलेलं आहे, आर्यंतने बांधकाम केलं. आणि
इंडिया बुलने बांधकाम केलेलं आहे आणि आता भिवंडीला टाटाने बांधकाम केलेलं आहे आणि आणखी जवळजवळ 10 बिल्डर बांधणार होते, परंतु त्यांची जी खाजगी बांधकाम केलं होतं त्यामध्ये त्यांना प्रोत्साहन मिळत नाही, म्हणून त्यांनी बाकीच्या बिल्डरनी बांधकामं थांबवली आणि जी बांधकामं पनवेल शहरामध्ये झाली त्याच्यामध्ये कुठेही लॉटरी काढली नाही. फक्त एक इंडिया बुलची लॉटरी काढली, ती सुद्धा 2016ला लॉटरी काढली आणि आत्तापर्यंत जास्तीत जास्त 700 ते 800 लोक त्या ठिकाणी गेले आणि बाकीच्या ठिकाणच्या लॉटऱ्या काढल्याच नाही. इंडिया बुलमध्ये जे लोक गेले त्यांच्या तक्रारी एवढ्या आल्या की त्यांना मागील 3 वर्षाचं भाडं आकारलं आणि जवळजवळ 45,000 रुपये भाडं केलं आणि महिन्याला जवळजवळ 3,500-4,000 रुपये भाडं घेण्याचं ठरवलं. ते मेंटेनन्स ज्याला म्हणतो आपण. त्याच्यामुळं आणि काही तिथे ज्या बांधकाम केलं होतं किंवा ज्या रूम बांधल्या होत्या त्या कोविड पिरियडमध्ये सरकारने त्या वापरल्या आणि त्याच्यामुळं त्याची नासधूस झाली आणि ते दुरुस्ती करण्यासाठी सरकारने 52 कोटी रुपये, ते 52 कोटी रुपये कुणी द्यायचे, म्हाडाने द्यायचे की MMRDने द्यायचे, या वादामध्ये जवळजवळ 3.5 वर्ष घालवली. अजूनही त्या ठिकाणी बाकीचे लोक यायला मागत नाही आणि हे लक्षात घेऊन आम्ही MMRDच्या ज्या बांधकामं आहेत ही बांधकामं जी आता त्यांनी सरकारने डिक्लेअर केलेली आहे, सेलू आणखी वांगणी येथे 81,000 घरांचं हे दाखवलं आहे त्यांनी, परंतु त्या ठिकाणी कुठल्याही सुविधा नाही आहेत. त्या ठिकाणी घर भाड्याने देऊ शकत नाही आहे, कारण मुंबईमध्ये ज्या वेळेला घरांच्या लॉटऱ्या काढल्या त्यावेळेला भाड्याने देण्याची मुभा ठेवलेली होती. त्याचं कारण असं आहे की हे जे गावोगावी गेलेले लोक आहेत गिरणी कामगार, त्यांच्याजवळ पैसा नाही आहे आणि ते हे रूम विकत घेण्याची सुद्धा त्यांची पात्रता नाही आहे, परंतु त्यांना मुंबई जिल्हा बँकेकडून लोन देऊ असं सरकारने सांगितलं आणि मुंबई जिल्हा बँकेने लोन पण दिलेलं आहे. ते लोक भाड्याने देऊन लोन फेडतायत. पनवेल येथे आज तिथे भाड्याने कोणी मिळत नाही आहे आणि ते भाडं भरू शकत नाही अशी परिस्थिती आहे. रेंट, मेंटेनन्स भरायचं, पुन्हा भाडं भरायचं हे शक्य नाही आहे. त्याच्यामुळं तिथे कोणी भाड्याने जात नाही. ह्याचा अनुभव लक्षात घेऊन शेलू आणि वांगणी येथे जी घरं आहेत त्या ठिकाणी बघून आले लोक त्या ठिकाणची घरं एक्सेप्ट करण्याला त्यांची तयारी नाही आणि म्हणून त्यांच्या तक्रारी आमच्या संघटनेकडे आल्या. त्यांना न्याय द्यायचं काम आम्ही करतो, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी अशा पद्धतीची जी सभा घेतली आणि सांगितलं की मुंबईमध्ये मिळालं पाहिजे. मग मुंबईमध्ये आणखी कुठे मिळू शकतात, त्याच्यामध्ये 14 गिरण्या जवळजवळ अजून आहेत मुंबईमध्ये आणि खटाव मिलची जागा जवळजवळ 25 एकर आहे. शिवाय सरकारने जे राणीचं बाग जे आहे ते राणीचं बाग त्याचं विस्तारीकरण करायचं आणि एक म्युझियम बांधायचं असं ठरवलं. त्याच्यासाठी जास्तीत जास्त 2-2.5 एकर जागा लागते, परंतु 16 एकर जागा 2 मिलची आहे, त्यातली सुद्धा जागा ते देऊ शकतात. शिवाय FSI आहे, TDR आहे 6 नंबरचा. ह्या सगळ्याचा जर विचार केला तर मुंबईमध्ये आणखी कितीतरी घरं होऊ शकतात. शिवाय आता एक निर्णय लागलेला आहे, सेंच्युरी मिलची 6 एकरची जागा आहे ती महापालिकेच्या ताब्यात आलेली आहे आणि आणखी कितीतरी जागा अशा महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आहेत ज्या लँड सिलिंग ॲक्ट खाली एक्वायर केलेल्या आहेत सरकारने. तर अशा ठिकाणी गिरणी कामगारांसाठी जर सरकारने ठरवलं तर सरकार हे निर्णय घेऊ शकतो आणि मुंबईमध्ये गिरणी कामगारांना घरं मिळू शकतात. शुक्रवार दिनांक 25 रोजी सह्याद्री येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत, यांच्यासोबत आपली आणि सर्व संबंधित संघटनांची बैठक पार पडली. त्याच्यातून नेमकं निष्पन्न काय झालं आणि याविषयी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून नेमका प्रतिसाद कसा लागला. 25 तारखेला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मीटिंग आयोजित केली होती. त्या मीटिंगला सर्वच संघटनांचे लोक उपस्थित होते. विशेषतः त्यामध्ये जयश्री खाडीलकर, प्रवीण घाग आणि सगळ्या संघटनांचे इतर लोक. त्यावेळेला चर्चा करताना मुंबईमध्ये घरं पाहिजेत हा मुद्दा ज्यावेळेला आम्ही मांडला त्यावेळेला सगळ्या संघटनांनी त्याला दुजोरा दिला
आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं की आम्हाला मुंबईतच मिळाली पाहिजे. त्यावेळेला जयश्री खाडीलकर यांनी मुद्दा उपस्थित केला की शेलूरची घरं आम्हाला पसंत आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही किमती कमी करा. परंतु या ठिकाणी मी आपल्याला मुद्दाम सांगतो की खाडीलकर आणि प्रवीण घाग यांनी 15 मार्च 24चा जो GR आहे त्यामध्ये जे शेलू आणि वांगणीची घरं जो नाकारेल त्याला पुन्हा घराचा हक्क राहणार नाही असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यावर आम्ही मुख्यमंत्र्यांना हे सांगितल्यानंतर किमती कमी करण्याच्या संदर्भात आम्ही चर्चा करू उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे आणि मग आपल्याला सांगू. आम्हाला त्या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की त्याने जो प्रश्न उपस्थित केला खाडीलकर ताईंनी किंवा प्रवीण घागनी त्याच्यामध्ये 15 मार्चचा उल्लेख कुठेही केला नाही आहे आणि ते लावूनही धरलं नाही. याचा अर्थ असा होतो की त्या 15 मार्चच्या GR मुळे घराचा हक्क जो आहे तो डावलला जातो. उद्या जर 1 लाख लोकांनी सेलू आणि वांगणीची घरं नाकारली तर त्यांना पुन्हा घरच मिळणार नाही. याचा अर्थ सरकारला घरं द्यायची आहेत की नाही हा प्रश्न आहे. दुसरा असा आहे की या लोकांनी तो हट्ट का केला आपल्याला माहीत नाही. कारण आज प्रवीण घाग सारखा माणूस कामगार चळवळीत असताना सुद्धा त्यांनी स्वतःहून म्हाडाकडून सगळ्या कामगारांची लिस्ट फोनसह घेतली आणि प्रत्येक कामगाराला फोन करून या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये पत्ता देऊन त्यांना बोलवून घेतात. बिचारे गिरणी कामगार घरासाठी वणवण करतात म्हणून ते गावावरून अतिशय जीर्ण अवस्थेत म्हणजे ते वयस्कर झालेले आहेत. एक तर त्यांना राहण्याची इथे सोय नाही. असं असताना यांच्या फोनमुळे ते येतात कारण शेवटी घर पाहिजे म्हणून आणि इथे येऊन नाराज होऊन जातात. अशा अनेक तक्रारी आमच्याकडे देखील आल्या आणि म्हणून त्या तक्रारीची दखल घेऊन मी मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करतोय की अशा पद्धतीने लोकांना बोलावून त्यांना ती घरं घेण्यासाठी जबरदस्ती करणं हे योग्य नाही आहे. कामगार चळवळीला हे पोषक नाही आहे. प्रवीण सारख्या माणसाने खरं म्हणजे याच्यामध्ये अशा पद्धतीची भूमिका नाही घेतली पाहिजे. याचा अर्थ असा होतो की यांचं संगनमत आहे. बिल्डर जे आहे ते त्या ठिकाणी त्या बिल्डरांचे आणि यांचं संगनमत आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून माझं या ठिकाणी म्हणणं आहे की जो क्लॉज टाकलेला आहे तो जोपर्यंत काढत नाहीये तोपर्यंत त्या घराच्या किमती कमी करा हा दुय्यम भाग आहे. पहिल्यांदा तो क्लॉज जो आहे तो नियम जो आहे तो काढून टाकला पाहिजे. ही भूमिका सगळ्यांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून आम्ही शेलूच्या बाबतीत जे आहे तो विरोध केला आहे आणि सगळ्या संघटनांनी जवळजवळ 10 ते 12 संघटनांनी ते नाकारलेलं आहे. आणि हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये कुठे कुठे घरं आहेत त्याचा शोध घ्यावा असं अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. आज सर्वांच्या डोळ्यासमोर रेंगावं लागलेलं आहे. जवळपास 1,75,000 कामगारांनी घरं मिळावी म्हणून फॉर्म भरलेले आहे. जे दिवंगत कामगार आहेत त्यांच्या नातेवाईकांनी किंवा त्यांच्या वंशावळ जे आहेत त्यांनी ते फॉर्म भरलेले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या 15 वर्षात 15,870 कामगारांना घरं मिळाली असं म्हटलं आणि हे रेकॉर्डवरती आहे. प्रश्न असा आहे मग उर्वरित कामगार आहेत त्यांना घरं कधी मिळणार? ते हयातीत असताना त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होईल असं नेमकं तुम्हाला वाटतं का? तुमचं काय म्हणणं? या बाबतीत वारंवार आम्ही सातत्याने सांगत आलेलं आहे की जर 15 वर्षात 15,000 घरं मिळत असतील तर मग उर्वरित लोक जे आहेत जवळजवळ 1,25,000 लोक जे पात्र झालेले आहेत त्यांना घरं मिळण्यासाठी किती वर्ष लागतील हा विचार करा. हा प्रश्न आम्ही सतत लोकांसमोर सांगितलेला आहे. सरकारला देखील सांगितलेलं आहे. परंतु याची दखल अद्याप घेतलेली नाही. आपल्याला मी सांगितलं इंडिया बुलमध्ये 16ला जी लॉटरी लागली त्या लॉटरीमध्ये अजूनही लोक त्या ठिकाणी राहायला गेलेले नाही आहेत. फक्त 700-800 लोक गेले. तर मग
मला सांगा की आम्ही एवढे दिवस सतत बोंब मारतोय की तुम्ही घरं बांधायला सुरुवात करा. आता ज्या मुंबईमध्ये NTCच्या गिरण्या आहेत, 6 गिरण्या ज्या आहेत त्या कंप्लीट बंद आहेत आणि त्या ठिकाणी त्या संपूर्ण गिरण्यांवर त्या गिरण्या जर केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारने सांगितलं तर 6च्या 6 गिरण्यामध्ये संपूर्ण बांधकाम करता येईल. तर काय सरकारला डेव्हलपमेंट करून ज्या डेव्हलपमेंट करायच्या होत्या त्या अगोदर 8 गिरण्या त्यांनी केलेल्याच आहेत. त्याच्यात जो पैसा मिळाला त्या बाबतीत त्यांनी फक्त म्हाडाने बांधून दिलं, बाकी सरकारने काही केलेलं नाही. या केंद्र सरकारच्या ह्या 6 गिरण्या ज्या आता बंद आहेत आणि त्याचं बांधकाम इंडिया युनायटेड 4 नंबरमध्ये होणार आहे. ते जर इंडिया युनायटेड 4 नंबरमध्ये करू देच, परंतु उरलेल्या ज्या गिरण्या आहेत त्या संपूर्ण जागेमध्ये ह्या कामगारांना घरं देऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणात घरं त्या ठिकाणी मिळू शकतात. त्याचबरोबर मी मगा म्हटल्याप्रमाणे म्युझियमसाठी ज्या 2 गिरण्या दिल्यात, 16 एकर जमीन आहे. 2-2.5 एकर जर बाग हे केली तर जवळजवळ 12-13 एकर जमीन जी आहे ती कामगारांच्या घरासाठी वापरू शकतात. शिवाय TDR आहे त्यांच्याकडे, पूर्वीचा FSI उरलेला आहे. ह्या सगळ्याचा जर विचार केला तिथे घरं होऊ शकतात. कटआउट बिलची जी बोरिवलीला जागा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरं होऊ शकतात. आणि त्याचबरोबर ह्या ज्या सेंच्युरी मिल आहे किंवा बॉम्बे टँकमध्ये सुद्धा अजून काही घरं बांधायची आहेत. तर ही सुद्धा जर सगळी घरं बघितली तर मोठ्या प्रमाणात कामगारांना मुंबईमध्ये येण्यासाठी घरं मिळू शकतात. हेच मी सांगितलं तुम्हाला. जर सरकारने ठरवलं तर सगळ्या लोकांना एकाच वेळेला मुंबईमध्ये घरं मिळू शकतील 2-3 वर्षामध्ये, पण सरकार अजूनही ते मनावर घेत नाही. आणि सरकारी ज्या योजना आहेत ह्या सरकारी योजना कितीतरी आहेत. त्याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजना आहे, त्या योजनेमध्ये घरं मिळू शकतात. BDT चाळीच्या विकासात घरं मिळू शकतात. धारावीच्या विकासात घरं मिळू शकतात. त्याच्यानंतर रिपेरिंग बोर्ड जे मोठ्या प्रमाणात आहे. रिपेरिंग बोर्ड 2 प्रकारचं सांगतो. एक गिरणी कामगारांना ज्याच्या आता घरं बांधली त्या ठिकाणी देखील रिपेरिंग बोर्डाची घरं आहेत आणि त्याच्यामुळं काय होते, बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी सोसायटी जर बनवली तर त्या सोसायटीमध्ये जे रिपेरिंग बोर्डाची जी रहिवासी येतील ते त्याच्यामध्ये सामील होत नाही. त्याच्यामुळे वादाचा प्रश्न निर्माण होतोय. आणि म्हणून आम्ही सांगतोय की ती जे काय आम्हाला 60% आणि 40% रिपेअर बोर्डाला ठेवले ते सुद्धा 40% जर गिरणी कामगारांना दिलं, सरकारने ठरवलं ते होऊ शकतं. कारण सरकारला आज रिपेरिंग बोर्डाची तेवढी आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून आज वसाहती रिपेरिंग बोर्डाचे किती आहेत, बोरिवलीपासून जर आपण जोगेश्वरीपर्यंत बघितलं आणि इकडे मुलुंडपासून ते अगदी घाटकोपर पर्यंत पाहिलं तर रिपेअर बोर्डाच्या जवळजवळ 16-17 वसाहती आहेत. या वसाहतीमध्ये सुद्धा मोठमोठे टावर होऊन घुसखोरांना त्या ठिकाणी घरं दिली जातात. आणि घुसखोर जर घरं घेत असतील तर मग गिरणी कामगारांना प्राधान्याने खरं म्हणजे त्यांना महत्त्व दिलं पाहिजे. सरकारने निश्चित केलं पाहिजे की पहिल्यांदा गिरणी कामगारांना त्या ठिकाणी घरं द्या आणि मग घुसखोरांना द्या. आणि आज मुंबईमध्ये तेवढी रिपेरिंग बोर्डाची आवश्यकता नाही आहे. पूर्वीच्या काळी होती, ज्या वेळेला 95चा SRAचा कायदा किंवा रिपेरिंग बोर्डाचा जो कायदा आला त्यावेळेला आवश्यकता होती. कारण अनेक मोडकळी झालेल्या चाळी या संपूर्ण गिरण गावामध्ये होत्या. परंतु आज गिरण गावामध्ये सुद्धा मोठमोठे टावर झालेले आहेत, मोठमोठ्या बिल्डिंग झालेल्या आहेत आणि आता तेवढ्या चाळी राहिलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे रिपेरिंग बोर्ड एवढ्या प्रमाणात ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. त्याचा फायदा खरं म्हणजे हाऊसिंग बोर्डमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत ते घेत आहेत, ते घुसखोरांना प्राधान्य देत आहेत, त्यांच्याकडून चिरीमिरी काहीतरी घेतात, हे निश्चित झालेलं आहे. त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की ते काय धारावीचा विकास, धारावीची जागा जर ते अडवण्यात येत असाल तर मग गिरणी कामगारांना त्या ठिकाणी का होऊ शकत नाहीये. तर जर कोणत्या उद्योगपतीला किंवा कुठल्याही खाजगी मालकांना जर ह्या जागा जात असतील, महापालिकेच्या अनेक जागा जर अशा खाजगी बिल्डरना जात असतील तर गिरणी कामगारांना प्रथम प्राधान्याने त्या ठिकाणी त्यांचा विचार व्हावा, हेच आमचं म्हणणं आहे. आणि हीच भूमिका आमचे अध्यक्ष माननीय सचिन भाऊ अहिर यांची आहे. त्याच्यामुळं आम्ही निश्चित सरकारकडून अपेक्षा करतोय की आता तरी निदान आता 15 वर्ष होऊन गेले, आता तरी सरकारने या बाबतीत अधिक तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, हेच आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणखी एखादा कुठचा महत्वाचा प्रश्न असेल जो सरकारी दरबारी पेंडिंग आहे या संदर्भात, त्या संदर्भात नेमकी तुमची पुढील दिशा काय आहे?
आमचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा आहे, आता पात्र लोक झालेले आहेत आणि अनेक लोक अजूनही जवळजवळ 30-40,000 लोक जवळजवळ ज्यांनी फॉर्म भरू शकले नाहीत, त्यांना माहिती नव्हतं किंवा त्यांचे काही कागदपत्र नाहीत म्हणून त्यांनी फॉर्म भरला नाही. आज ते बरेच वेळ इकडे येऊन जातात आमच्याकडे. जवळजवळ 10-1,000 लोक तर आमच्याकडे झालेले आहेत. त्याच्यामुळं त्यांना सुद्धा एक फॉर्म भरण्याची संधी द्यावी आणि सरकारने खरोखरच या गिरणी कामगारांचा चांगला विचार करावा. कारण या गिरणी कामगारांनी या मुंबईमध्ये आपलं श्रम रक्त घालवलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांना सन्मान त्यांना मिळाला पाहिजे. त्यांची अवहेलना करू नये एवढीच या ठिकाणी मी बोलू शकतो.